ह्याच्यामध्ये आहे ना मी कांदा आणि बटाटा घातलेला आहे. त्याच्यामध्ये ना जरा कलरिंगसाठी ना थोडी फूड कलर ॲड करते. थोडंसं बघा छान असे आपल्या मसाला लागला आहे. अंडा बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे बघा. तयार झालेलं आहे. वेलकम टू माय चॅनल. बरे आहेत ना? तर माझा फेवरेट बिर्याणी आहे अंडा बिर्याणी. तर मी मम्माला सांगितलं होतं की अंडा बिर्याणी बनवायला. तर चला ये आहे अंडा बॉईल करायची. बॉईल केलेला अंडा. ये राईस भरपूर गरम आहे. मम्मा मला अंडा बिर्याणी पाहिजे. अंडा बिर्याणी? हा अंडा बिर्याणी चालली. अंडा बिर्याणीच तयारी चाललेली आहे. हां तुला आवडते ना अंडा बिर्याणी? हां त्याचीच तयारी चालू आहे. जर आपल्याला नॉनव्हेज मध्ये जर बिर्याणी खायची वाटली तर आपण बिर्याणीमध्ये 2 प्रकार पडतात. एक चिकन बिर्याणी आणि मटन बिर्याणी वगैरे असतो. पण एकदम नॉनव्हेजमध्ये बिर्याणीमध्ये सगळ्यात कमीत कमी ह्याच्यामध्ये जर कुठली रिजनेबल बिर्याणी बनवायची असेल तर ती अंडा बिर्याणी. तर भारती आज बनवणार आहे अंडा बिर्याणी. ओके, तर ही अंडी मी ही अंडी ना बॉईल करून घेतलेली आहेत. ते ना राईस पण शिजवून घेतलेला आहे. हे बघा बासमती राईस. आणि इथे वाटण घेणार आहे. मसाला तयार करून घेणार आहे. तर इथे भाजलेलं खोबरं, टोमॅटो, भाजलेलं खोबरं, हा एक म्हणजे भाजलेलं खोबरं घेतलंय. टोमॅटो घेतलेला आहे. एक कांदा आहे, लसूण आणि आलं. ओके, नॉर्मली आपण जे वाटण करतो ना तेच. सुका मसाला वाटून घेणार आहे. हा मसाला वाटून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ना मी बटाटा वापरणार आहे. फ्राय करणार आहे. हा कांदा पण एक म्हणजे तळून घेणार आहे. ते ना मी तवा ठेवलेला आहे. तर तेल घालते. हे बटाट्याचे काप करणार आहे मी. म्हणजे या तव्यावर तू बटाट्याचे हे काप हे फ्राय करून घेणार आहे? फ्राय करून घेणार आहे. जास्त नाही आहेत ना, मग त्यामुळे मी तव्यावरच करणार आहे. सोडून आणि बिर्याणीमध्ये किंवा याच्या जे बटाटे वगैरे यूज केला ना तर एक म्हणजे चांगलं कॉम्बिनेशन होतं ना. तो छान लागतं. चांगलं लागतं म्हणजे मिक्स होतो आणि जरा एक ग्रेव्ही नाही पण म्हणजे एक टेस्ट चांगली लागते. आणि तुम्ही जर बंगाल साईडला वगैरे गेलात ना तर बटाटा तुम्हाला सगळ्या रेसिपीमध्ये मिळणार. म्हणजे इव्हन नॉन फिश मध्ये पण असतो बटाटा. बिर्याणीमध्ये तर असतोच. आणि हे बटाटे तू म्हणजे असं फ्रेंच फ्राईज टाईप करणार आहेस ना, म्हणजे असं? हा म्हणजे अशी लांब. आणि अंडा बिर्याणीमध्ये नॉनव्हेजमध्ये कमीत कमी पैशामध्ये बनणारी बिर्याणी म्हणजे अंडा बिर्याणी. खायला पण एकदम चांगली लागते. दररोज चिकन किंवा आपण कधी चिकन तर कधी अंड्याची बिर्याणी पण बनवून पहा. लयच भारी होते. हे काय झालं की कांदा फ्राय करून मसाला हे फ्राय होईपर्यंत आहे ना हे वाटण मटून घेतो. बटाटा फ्राय झाला. बटाटा फ्राय झाला. आता वरून टाकण्यासाठी आहे ना कांदा क्रिस्पी बनवणार आहे. तळणार आहे चांगला. तेव्हा तो बटाटा फ्राय करून घेतला. कांदा थोडासाच आहे ना त्यामुळे तव्यातच होऊन जातो. आणि हे वाटण पण झाले ना? वाटण पण वाटून आता आपण ना बिर्याणी करायला घेऊया.
इकडे अंडी पण हे करून घेते. अंडी पण सोडली. इथे ना कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आहे ना इथे बिर्याणीची पण तयारी सुरू झाली. तर आता मी ते कढई ठेवलेले आहे टाकण्यासाठी. तेल टाकणार आहे. तेल बऱ्याच म्हणजे 2-3 चमचे जास्तच आहे. आता हे तेल तापलंय ना? हो तेल तापलंय. त्याच्यामध्ये तो काय आहे दालचिनी टाक. खडे मसाले टाकणार आहेस का? खडे मसाल्यामध्ये मध्ये दालचिनी आणि तेजपत्ताच टाकणार आहे. आणि कसं बिर्याणी मसाल्यामध्ये सगळं ऑलरेडी असतं तर त्यामुळे दालचिनी म्हणजे बिर्याणी मसाल्यामध्ये सगळं हे असतं त्यामुळे खड्या मसाल्यामध्ये फक्त तू दालचिनी आणि तमालपत्र यूज करतेस. हे वाटलेलं वाटण आहे ना मसाला चांगला आता परतून घ्यायचं चांगला परतून घ्यावा. त्याच्यामध्ये आपण सगळं कमी भातामध्ये काही मीठ घातलेलं नाही. वाटणामध्ये पण टाकून टाकतो. सगळे घरगुती मसाले यूज करते. बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला पण ऍड करणार. म्हणजे त्याच्यामध्ये ना हा बिर्याणी मसाला पण ऍड करणार आहे. तर हा बिर्याणी मसाला पण 1 चमचा घातला आणि ह्याच्यामध्ये पण चिकन मसाला 1 चमचा घातला. दोन्ही पण मसाले 1-1 चमचा घातला. आणि चांगला मिक्स करून घ्यायचे मसाले. चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये. ह्या ग्रेव्हीमध्ये आहे ना थोडंसं पाणी ऍड करते शिजण्यासाठी. ही ग्रेव्ही या फोडणीमध्ये ते सर्व मसाले ऍड केलेस ना चिकन मसाला बिर्याणी वगैरे मसाला तर त्या फ्लेवरचा एकदम स्वाद जो येतो ना स्मेल वगैरे एकदम भारीच वाटतो ना. म्हणजे असं त्याच्यामध्ये मी अंडी घालते. आता हे अंडा भारतीने बॉईल अंडे कटिंग करून घेतलेत. आता हे ग्रेव्हीमध्ये ऍड करशील का? हां ग्रेव्हीमध्ये ऍड करेल. उलटी ठेवते म्हणजे ग्रेव्ही कशी त्याला छान लागेल ना. ओके म्हणजे ते मसाला आतमध्ये हे होईल म्हणजे मुरला जाईल. आता मी ह्याला आहे ना एकच थर लावणार आहे. थरावाली बनवणार आहेस का तू? हां म्हणजे थरावालीच पण ह्याला एकच हे करणार आहे. ओके म्हणजे अगोदर तो जो बासमती राईस तो शिजवून घेतलास त्याच्यावर तू हे करणार आहेस. राईस म्हणजे पूर्ण शिजवून घेतलास? हां पूर्ण शिजवून घेतला. आता मी ना थोडा वेळ गॅस बंद करते राईस टाकेपर्यंत. हा अशा प्रकारे तू पूर्ण एक लेअर लावून घेणार. लेअर लावून घेणार आणि मग त्याच्यावरती बटाटे आणि तळलेला कांदा म्हणजे तळून घेतलेले बटाटे आणि ते पण टाकले आणि वरून कोथिंबीर. तरी भारतीने एक वरती लेअर लावून घेतला. गॅस बंदच आहे ना? हो गॅस बंद आहे. आता आहेत ना हे तळलेले बटाटे टाकतो. आता वरून आहे ना हे तळलेला कांदा टाकतो. तळलेला कांदा आणि तो फ्राय केलेला बटाटा आणि कोथिंबीर मध्ये आहे ना मी कांदा आणि बटाटा घातलेला आहे. त्याच्यामध्ये ना जरा कलरिंगसाठी ना थोडी फूड कलर ॲड करते. थोडंसं आहे ना रेडिश कलर आहे टोमॅटो कलर आणि वरून ही कोथिंबीर. हे वरून तूप. झाकण मारते आणि गॅस लावते आणि थोडं 10 ते 15 मिनिटासाठी वाफवण्यासाठी ठेवते. बारीक गॅस करून
म्हणजे मीडियम फ्लेमवर तर ते वाफवायला ठेवणार. हां, म्हणजे आपली मग बिर्याणी तयार होईल. अंडा बिर्याणी. आता आहे ना, मी 10 मिनिटांनी चेक करते ही बिर्याणी झाली आहे बघा. याला ना वाफ आले छान अशी. आणि आता मी गॅस बंद करते. बघा छान अशी आपल्या आहे ना मसाला लागला आहे. म्हणजे अंडा बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे बघा. तयार सुटसुटीत झाली. झाली. बिर्याणी पण अशी ना एकदम सुटसुटीत झाली. चला आता बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही पण या खायला. आणि ह्या व्हिडिओला आपण तुर्तास इथेच पूर्णविराम घेऊया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.